गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत जे आगामी 15 ते 20 दिवसांमध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। एकूण 2078 पदांकरिता मान्यता प्राप्त झालेली आहे शासनाकडून। वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाकडून हे पदे मंजूर करण्यात आलेली आहेत। तर 2078 पद आपल्याला भरती म्हणता येणार एक मेगा भरती महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणींना एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सरकारी नोकरीची। त्यामधील जे महत्त्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षक, याची पात्रता काय असणार आहे, वेतन, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, सॅनिटरी इन्स्पेक्टर करिता सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत। तर ते नेमकं काय सेवा प्रवेश नियमामध्ये काय दिलेलं आहे, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर या संदर्भात ही माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये अमरावती महानगरपालिकेकरिता जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेक्निकल जे पद आहेत एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एमपीडब्ल्यू, औषध निर्माता अधिकारी या विविध पदाकरिता बॅचेस तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट झालेल्या आहेत। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, टॉपिक वाईज एमसीक्यू असणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आपण देणार आहोत। तर ही बॅच तुम्हाला सध्या जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता जे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक, बरं कमेंट करतील स्वास्थ्य निरीक्षक, स्वच्छता आणि स्वास्थ्य निरीक्षक एकच आहे, कारण त्याचा स्वच्छता सेवा गट क अंतर्गत 50% पदे ही सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत। याचा जे पात्रता आहे तर या ठिकाणी किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। काय सांगितलेलं आहे, स्वच्छता निरीक्षक 12वी नंतर स्वच्छता निरीक्षकचा 1 वर्षाचा ज्यांनी डिप्लोमा किती 1 वर्षाचा डिप्लोमा एसआय चा कंप्लीट केलेला आहे त्या मेल अँड फिमेल, मी लिहितो इथं मेल अँड फिमेल या दोघांकरिताही या पदाकरिता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। परत एकदा सांगितलेलं आहे तुम्हाला मी। त्यानंतर ठीक आहे, हे सांगितलेलं। आता तुम्हाला महत्त्वाची जी माहिती द्यायची आहे मला, वयोमर्यादा स्वच्छता निरीक्षक अमरावती महानगरपालिकेमधील हे मोठ्या प्रमाणामध्ये याचे किमान किती जागा आहेत, 25 जागा आहेत। 25 म्हणजे भरपूर जागा, मोठ्या जास्त जागा आहेत। स्वच्छता निरीक्षक ज्याला आपण एसआय बोलतोय, याची वयोमर्यादा काय राहणार आहे ते पण बघून घ्या एक वेळेस। नंतर अभ्यासक्रम पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल सांगितलं जाणार आहे। वयोमर्यादा ओपन जर कॅन्डिडेट असेल, खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांकरिता 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे। आणि कॅटेगरीमध्ये जर उमेदवार असेल कास्टमध्ये तर त्या उमेदवारांकरिता वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे आणि पात्रता तुम्हाला सांगितलेलीच आहे। त्यानंतर अंशकालीन उमेदवार असेल, पदवीधर असतील, खेळाडू असेल, यांच्याकरिता वर्ष वयोमर्यादा 45 वर्ष असणार आहे। ओके, तर तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे, वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यानंतर आहे अभ्यासक्रम। तर अभ्यासक्रम काय असणार आहे, आतापासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे। तर यामध्ये स्वच्छता निरीक्षक पदाकरिता नेमका 60-40चा हा फॉर्म्युला या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। परीक्षा म्हणजे 40 प्रश्न नॉन टेक्निकल आणि 60 प्रश्न टेक्निकलचे। तर यामध्ये पहिला विषय आहे आपला मराठी 10 प्रश्न, त्यानंतर इंग्लिश 10 प्रश्न, त्यानंतर जीके जीएस 10 आणि मॅथ रिजनिंग 10। ओके, असे किती प्रश्न असणार आहे, 10 प्रश्न 20 गुण, 100 प्रश्न 200 गुणांकरिता पेपर घेतला जाणार आहे। आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे तांत्रिक विषय आहे, तांत्रिक विषय तुमचा 60 प्रश्न, तांत्रिक विषय 60 प्रश्न 120 गुण राहणार आहेत। म्हणजे 100 प्रश्न 200 गुण, यापैकी आपल्याला किमान 200 पैकी 160 प्लस कसे मार्क मिळतील जेणेकरून आपलं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होणार आहे स्वच्छता निरीक्षक म्हणून अमरावती महानगरपालिकेमध्ये
जे विदर्भातील मुलं आहेत त्यांच्याकरिता किंवा जे जवळपासचे ज्या विभागामधील ज्या जिल्ह्यामध्ये राहतात ज्यांचा ऍड्रेस, सगळेच जण महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये जाहिरात आहे त्या ठिकाणी पण स्वच्छता निरीक्षकाचा समावेश आहे. त्यानंतर जे अपडेट आलेले आहे, अपडेट जे आलेले आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 16 महानगरपालिकेमध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. DMR भरती बॅच 2025 करिता किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरिता आपण फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट करत आहोत. अगदी कमी शुल्कामध्ये 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे तांत्रिक विषयासहित. आणि त्यासोबतच तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि MPW करिता मेल अँड फिमेल दोघंही पात्र आहेत. MPW करिता पात्रता 12वी सायन्स आहे. ओके, काय असणार आहे MPW बघा, MPW करिता 12वी सायन्स 12th सायन्स ज्यांचं झालेलं आहे मुलं आणि मुली दोघेही फॉर्म भरू शकतात. आणि SI ला फक्त 12वी नंतर, यामध्ये असं कंपल्सरी म्हटलेलं आहे सायन्सच पाहिजे, 12वी सायन्स आणि डिप्लोमा. कोणतेही विद्यार्थी 12वी आर्ट 12वी कॉमर्स झाल्यानंतर ज्यांनी 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट केलेला आहे ते विद्यार्थी MPW मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाकरिता फॉर्म भरू शकतात. परत आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बघा की स्वच्छता सेवामध्ये ज्येष्ठ स्वच्छता स्वास्थ्य निरीक्षक यांच्या पण जागा आहेत, पदोन्नती अंतर्गत भरली जाणार आहे. परंतु स्वास्थ्य निरीक्षक या पदाकरिता सरळ सेवेमार्फत 50% पद भरले जाणार आहेत. ठीक आहे, तर हे झालं आपलं पूर्ण सेवा प्रवेश नियम काय होते, कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकत होते, वयोमर्यादा सांगितले, पात्रता सांगितलेले, अभ्यासक्रम नेमका काय आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस टेक्निकल सहित स्वच्छता निरीक्षकाचा सांगितलं जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे.